नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटीचे PhD एंट्रन्स टेस्ट म्हणजे पेट 2025ची डिटेल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. तर आपल्याला PhD एंट्रन्स टेस्टसाठी ऑनलाईन अप्लाय करायचं आहे, म्हणजे आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. त्याची फीज अशा प्रकारे आहे की ओपन कॅटेगरीसाठी 1000 रुपये आहे आणि रिझर्व कॅटेगरी म्हणजे SC, ST, DT आणि NT, OBC यांच्यासाठी 650 रुपये एवढी फीज आहे. पेपर पॅटर्न पाहिला तर यामध्ये 2 सेक्शन असतात, सेक्शन A आणि सेक्शन B असे. 100 मार्क्ससाठी पेपर असतो. सेक्शन A हा रिसर्च मेथोडॉलॉजीवर अवलंबून असतो. रिसर्च मेथोडॉलॉजी म्हणजे सेक्शन A हा सगळ्यांसाठी कॉमन पेपर असतो आणि सेक्शन B हा सब्जेक्टिव्हवर आधारित असतो. म्हणजे आपल्याला PGमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये आपला जो सब्जेक्ट असेल फर्स्ट इयर आणि सेकंड इयर या दोन्ही मिळून याच्यावर बेसिस सिलेबसवर आधारित क्वेश्चन असतात. टोटल 100 मार्क्सचा पेपर असतो. सेक्शन A साठी 50 क्वेश्चन असते 50 मार्क्ससाठी आणि सेक्शन B मध्ये 50 क्वेश्चन असतात 50 मार्क्ससाठी. सेक्शन A चालू होते क्वेश्चन नंबर 1 to 50 पर्यंत आणि सेक्शन नंबर B चालू होते 51 to 100 क्वेश्चनपर्यंत. याच्यासाठी टाईम दिला असतो 120 मिनिट्स म्हणजे 2 तासाचा आपल्याला वेळ असतो. सेक्शन A म्हणजे रिसर्च मेथोडॉलॉजीचा सिलेबस अशा प्रकारे आहे. टाइप्स ऑफ रिसर्च प्रोसेस, डिझाईन, प्रॉब्लेम व्हेरिएबल, पेपर रायटिंग, आर्टिकल्स, पॅटर्न्स, डिस्कव्हरीज, फॉर्मेशन ऑफ हायपोथेसिस अँड सॅम्पलिंग, टूल्स ऑफ डाटा कलेक्शन, डाटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन ऑफ द डाटा, रिसर्च मेथड, डिस्क्रिप्टिव्ह ऑफ द सर्वे अँड द एक्सपेरिमेंटल मेथड, research proposal and the report, bibliography, hypothesis testing. तर सेक्शन Aचा अभ्यास तुम्ही जर तुमच्याकडे नेट सेटचे बुक्स असतील तर त्यामधून पण, कारण की रिसर्च मेथोडॉलॉजी हे नेट आणि सेटमध्ये पण एक कॉमन पेपर असतो. मग तुमच्याकडे जर तसे काही बुक्स अवेलेबल असतील तर तुम्ही त्यामधून प्रिपेअर करू शकता किंवा ब्रिजमोहन दायमाचं एक चांगलं बुक आहे जे रिसर्च मेथोडॉलॉजीवर बेस आहे, तर ते पण तुम्ही प्रिपेअर करू शकता. आणि सेक्शन B म्हणजे सब्जेक्टिव्ह मेथडसाठी तुम्हाला जो आपला PGचा सिलेबस असतो म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनचा फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचा जो सिलेबस असतो तोच प्रिपेअर करावा लागेल. किंवा तुम्ही नेट किंवा सेटचे बुक्स तुमच्याकडे अवेलेबल असतील तर ते पण तुम्ही प्रिपेअर करू शकता. ॲज पर तुमचा सब्जेक्टवर ते डिपेंड असेल. मित्रांनो, जर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. आणखी काही जर डिटेल माहिती तुम्हाला PhD रिलेटेड हवी असेल तर प्लीज मला कमेंट करा. थँक्यू.